मग कशी गडबड झाली? अहो आता चवीत काहीतरी गडबड झाली. आता मला सांगा, आपला कोहली एवढा भारी बॅट्समन आहे, पण कधी कधी जातं शून्यावर आऊट, तसं काहीतरी झालं. अरे असं कसं चालेल? नवीन व्यवसाय आहे तिचा, अशा चुका तिलाच महागात पडतील. काही अडचण असेल तर आपण मदत करूया, पण प्रॉब्लेम काय हे तर कळायला हवं. अहो रेवती मावशी, एवढा लोड घेऊ नका, एवढा काय विषय झाला नाही. किरकोळ आपलं, तिच्या व्यवसायात काय अडचणी येणार नाही, तुम्ही नका काळजी करू. पवन, ऐक ना माझा, तू जरा त्या दोघींना घेऊन ये ना प्लीज. गौरी, उगीच त्यांची तक्रार करू नकोस हं? बरं नाही दिसत असं दुसऱ्यांवर आरोप करणं. अगं पण माझं काय चुकलं? ह्या सगळ्यात त्या मिस्टर निर्लज्जाची चूक होते, कळायला नको का त्यांना? आणि काय ग, तू काय त्यांची बाजू घेत असते सारखी? अगं मी बाजू नाही घेते, मला माहिती आहे सगळं. पण आता त्यांनी तुला विचारलं की रुद्र सर तुझ्याकडे बघता, हे तुला कसं कळलं? म्हणजे तू पण त्यांच्याकडे बघतेस, तर काय बोलणार आहेस तू? चल, गडबड म्हणजे जेवणातले मसाले जरा कमी, म्हणजे जरा जास्तच झाले इतकंच. हा, मी म्हणलं होतं की नाही, चवीचाच गोळ झालाय. पण कशामुळे? ते जरा माझा गोंधळच झाला. माझं जरा लक्षच नव्हतं, आणि हे आणि ते तिथे बाहेर मला वाटलंच होतं यांच्यामुळे गडबड झाली असणार. आमच्यामुळं? हो, त्याच्यामुळेच सगळा गोंधळ झाला. रुद्रमुळे झालंय हे सगळं? नाही नाही, त्यांच्यामुळे नाही काही. गौरीत जरा गडबडली, नव्यानं करते ना. रुद्रमुळे गडबड झाली असेल का? पण तो कशाला करेल असं? गौरी, रुद्रमुळे झालाय का हा सगळा गोंधळ?